नमस्कार. आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत. स्वामी समर्थ केंद्र खानापूर आयोजित श्री सिद्धहंडी भडगनाथ मठावरील नवनाथ पारायणास 550 भक्तांची हजेरी. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र दिंडोरी प्रणित शाखा खानापूर यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी श्री सिद्धहंडी भडगनाथ मठ कुंभारडा या ठिकाणी एक दिवसीय सामूहिक श्री नवनाथ भक्तिसार पारायण सोहळा व सामूहिक नवनाथ पोथी वाचन पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी खानापूर, बेळगाव, पिरणवाडी, मच्छे, लोंढा, रामनगर, जगलबेट येथील 550 पेक्षा जास्त स्वामी समर्थ सेवेकरी व भक्तांनी या पारायण सोहळ्यात भाग घेतला होता. शुक्रवारी सकाळी ठीक 8 वाजता उपस्थित भक्त मंडळींच्या वतीने आरती करण्यात आली. त्यानंतर नवनाथ पोथी वाचन करण्यात आले. पुन्हा 10:30 वाजता आरती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा पोथी वाचन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता श्री हंडी भडंगनाथ मठातील शिष्यांच्या हस्ते आरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसाद झाला व पारायणाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी खानापुरातून जवळजवळ 7 टेम्पो भरून भाविक सदर पारायण सोहळ्याला हजर होते. तसेच बेळगावमधून 2 टेम्पो आणि मच्छे, पिरणवाडी, रामनगर, लोंढा, जगलबेट येथील भाविक आपापल्या वाहनांची व्यवस्था करून ಮಠಾವರ ಮೊಟ್ಟ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದ್ದ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧ ಹಂಡಿ ಭಡಂಗನಾಥ ಮಠದಲ್ಲಿ ನಡೆದ ನವನಾಥ ಪಾರಾಯಣದಲ್ಲಿ 550 ಭಕ್ತರು ಭಾಗಿ. ಖಾನಾಪುರ ಅಖಿಲ ಭಾರತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸೇವಾ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮತ್ತು ಬಾಲ ಸಂಸ್ಕೃತಿ ಕೇಂದ್ರ ದಿಂಡೋರಿ ಪ್ರಾಣಿತ್ ಶಾಖೆ ಖಾನಾಪುರ ಜನವರಿ 31, 2025 ರಂದು ಶುಕ್ರವಾರ ಕುಂಭಾರಡ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧ ಹಂಡಿ ಭಡಂಗನಾಥ ಮಠದಲ್ಲಿ ಒಂದು ದಿನದ ಸಾಮೂಹಿಕ ಶ್ರೀ ನವನಾಥ ಭಕ್ತಿಸಾರ್ ಪಾರಾಯಣ ಸಮಾರಂಭ ಮತ್ತು ಸಾಮೂಹಿಕ ನವನಾಥ ಪೋಥಿ ಓದುವ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಉತ್ಸಾಹದಿಂದ ನಡೆಸಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಖಾನಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ, ಪಿರಣವಾಡಿ, ಮಚ್ಚೆ, ಲೋಂಡಾ, ರಾಮನಗರ ಮತ್ತು ಜಗಲಬೆಟ್ಟನಿಂದ 550ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಭಕ್ತರು ಈ ಪಾರಾಯಣ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು. ಶುಕ್ರವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಗೆ ಹಾಜರಿದ್ದ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಭಕ್ತರ ಪರವಾಗಿ ಆರತಿಯನ್ನು ಮಾಡಿ ನಂತರ ನವನಾಥ ಪೋಥಿಯನ್ನು ಓದಲಾಯಿತು. ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಮತ್ತೆ ಆರತಿ ಮಾಡಲಾಯಿತು. ಅದಾದ ನಂತರ ನವನಾಥ ಪೋಥಿಯನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಓದಲಾಯಿತು. ನಂತರ ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆಗೆ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧ ಹಂಡಿ ಭಡಗನಾಥ ಮಠದ ಶಿಷ್ಯರಿಂದ ಆರತಿ ನಡೆಯಿತು. ತದನಂತರ ಮಹಾಪ್ರಸಾದ ವಿತರಣೆ ಮತ್ತು ಪಠಣವು ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕಾಗಿ ಮಠದಲ್ಲಿ ನಡೆದ ಪಾರಾಯಣ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲು